श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। तर आज आपण ऐकत आहोत परमपूज्य कलावती यांच्या चरित्रातील द्वितीयोल्हास भाग पहिला। तुम्हाला जर पहिल्यापासून चरित्र ऐकावयाचे असेल तर वरील दिलेल्या लिंकवर क्लिक करा। पुढील चरित्र वाचनास सुरुवात करीत आहे। द्वितीयोल्हास। एके दिवशी यमुनाक्कांनी सुचविल्यावरून बी शंकरराव यांची मुलगी बाळकडे आली व माझ्या यजमानांनी गोव्याला दुकान घातले होते, ते हृदयविकाराने वारले। या गोष्टीला आज 3 वर्षे झाली। त्यांचा जीवलग मित्र दुकानाचा भागीदार असल्यामुळे त्याच्या तिजोरीतच यांनी घरातले दागिने व पैसे ठेवले होते। ते वारल्यावर मी माहेरी राहावयास आले। आमच्या वाटणीचे पैसे व दागिने पाठवून देण्याबद्दल त्या भागीदाराला कितीतरी मी पत्रे पाठविली, पण त्याचेकडून अद्याप काहीच समजले नाही, असे सांगून ती रडू लागली। सध्या मुलीच्या लग्नासाठी मला पैशाची फार जरुरी आहे, तेव्हा यापुढे मी काय केले असता माझे पैसे व दागिने मला मिळतील, असा तिने प्रश्न केला। तेव्हा बाळ म्हणाली, त्यांच्याकडून तुमचे येणे असल्याने तुम्ही त्यांना सौम्य शब्दाने पत्रे पाठवायला हवी होती। तुमच्या पत्रामुळे त्यांना राग आला असावा। आपण आपल्या मुलांकडून कामे करून घ्यावयाची झाल्यास त्यांच्याशी गोड बोलतो की नाही? गोड बोलून जे काम होते ते रागावून कधी होते का? हा सर्वांचाच अनुभव आहे ना। किती झाले तरी ते परकेच। ते ऐकून ती म्हणाली, शेवटचा उपाय म्हणून तुझ्या सांगण्याप्रमाणे एक पत्र लिहून त्यांना पाठवावे असे मला वाटते। त्यानंतर बाळाने तिला मजकूर सांगितला आणि तिने तो लिहून लगेच पत्र गोव्याला पाठविले। पत्र पोहोचताच 5,000 रुपये व 2,500चे दागिने तिकडून आले। तेव्हा ती बाई लगेच हसत हसत बाबूरावांच्या घरी आली आणि बाळाला उद्देशून, तुझ्या हातच्या पत्राने माझे ताबडतोब काम झाले। खरोखर मी त्याची आशाच सोडली होती, परंतु देवाच्या कृपेने काय होणार नाही, असे जे तू म्हणाली होतीस त्याचा मला प्रत्यक्ष अनुभव आला। पत्र पाठविताना मी संकल्प केला होता, असे म्हणत तिने बाळाच्या पुढे 50 रुपये ठेविले। पुढे काही दिवसांनी आणखी एक बाई आली व बाळाला रडत सांगू लागली, मला एकुलता एक मुलगा आहे, तो लहान असतानाच त्याचे वडील वारले। मी आजवर दळणकांडण करून त्याला लहानाचा थोर केले। माझ्या पोटापुरते शेत आहे, परंतु मुलाचा चुलता त्यातील धान्याचा एक कणही मला देत नाही। अलीकडे तर तुझ्या मुलाला मी जिवंत ठेवणार नाही अशी तो मला वरचेवर धमकी देत आहे। त्यामुळे भिवून मी सध्या याच गावात माझ्या माहेरच्या माणसांच्या आश्रयाला येऊन राहिले आहे। माझा मुलगा 25 वर्षाचा असून तो सुतारकाम करतो। काल कामाला गेलेला मुलगा अजून घरी आला नाही। 4 दिवसापूर्वी त्याच्या चुलत्याचा आपल्याला जरूर येऊन भेट असा निरोप आला होता, तेव्हा तो तिकडे गेला असेल की काय? लांबचा पल्ला, तसेच ते अगदी खेडेगाव आहे, म्हणून मला मोठी चिंता वाटत आहे। तेव्हा माझा मुलगा सुखरूप असेल ना? त्यांच्या मनातील वैरभाव नाहीसा होण्याकरिता मला यापुढे काय करावे लागेल? तेव्हा बाळने तिच्या दिराला पाठविण्याकरिता खालील मजकुराचे एक पोस्टकार्ड तिला लिहून दिले। श्री गोकर्ण, तारीख 11 ऑक्टोबर 1921। तीर्थरूप राजमान्य राजश्री तुकप्पा भाऊजी यांचे चरणी दोन्ही हात जोडून अज्ञ तुळसाचा नमस्कार विनंती विशेष। माझ्यावर वैधव्याची कुऱ्हाड पडल्यापासून आजवर माझा हा अपशकुनी चेहरा घेऊन मी तुम्हा समोर येऊ शकले नाही। तसेच अजाण चिरंजीव नारायणला तुम्हा सर्वांची ओळखही करून दिली नाही। ही माझ्याकडून एक घोड चूक झाली आहे। तरी देखील तुम्ही उदार अंतःकरणाचे आहात, म्हणून माझ्या अपराधाकडे दुर्लक्ष करून
चिरंजीव नारायणाला आपणाकडे बोलावून घेतलेत. बंधूचा वंशवृक्ष वाढावा म्हणून तुम्ही त्याची काळजी घेत आहात. कामावरून घरी का आला नाही म्हणून मी चिंता करीत होते, पण आपला निरोप आल्यामुळे तो तिकडे गेला असल्याचे कळाले. त्यामुळे मी निर्धास्त आहे. हे पत्र वाचल्याबरोबर तिच्या दीराच्या पूर्व स्वभावात एकदम फरक पडला. तसेच तुळसाविषयीचा त्याचा वैरभाव नाहीसा होऊन त्याने 25 पोती भात आणि 150 रुपये देऊन त्या मुलाला गोकर्णाला त्याच्या आईकडे पाठविले. तेव्हापासून तो दरवर्षी बिनतक्रार त्यांना वाटणी देऊ लागला. अशा प्रकारे अडचणीत सापडलेल्या बायका बाळकडून पत्रे लिहून घेऊन जात व त्यांच्या भावनेप्रमाणे त्यांच्या अडचणीही दूर होत असत. बाळ राहिलेल्या वाड्याचे मागे मोठे आवार होते. त्या आवारात नारळाची झाडे भरगच्च होती. घरात माणसांचा गलाटा होऊ लागला की सर्वांचं डोळं चुकवून बाळ त्या नारळी बागेत जाऊन बसत असे. एकदा पत्ता लागला की मंडळी शोधायला तिकडे येतील म्हणून बाळने त्या जागेची कोणालाही माहिती दिली नव्हती. 1-2 महिन्यांनी झाडाचे नारळ काढणारा माणूस तेवढाच ठराविक वेळी त्या नारळी बागेत येत असे. एके दिवशी तो मनुष्य नारळ काढायला आला असता बाबूराव नेमके त्याच्याजवळ आले. त्यांना त्यांच्याकडून शहाळे काढून घ्यावयाचे होते. त्या दिवशीच बाळ या जागी ध्यान करत बसत असते हे त्यांना कळाले. पुढे एके दिवशी बाळ या नारळी बागेत बसली असता बाबूराव हळूच त्या ठिकाणी आले. त्यावेळी देवा, प्रत्येक मनुष्य अविचाराच्या तडाख्यात सापडून अंधश्रद्धेमुळे त्याच्या रूढीविषयीच्या ज्या कल्पना दिवसेंदिवस दृढ होत आहेत त्याच्या चिंध्या चिंध्या होऊ देत. गोकुळात जसे चहूंकडे आनंदाचे वातावरण होते त्याप्रमाणे जिकडे पाहावे तिकडे आनंदा वाचून काहीच दिसू नये असे कर. प्रत्येक घर शांती समाधानाने नांदायला लागून मंदिरासारखे शोभून दिसू दे. सर्व आबालवृद्धांचे चेहरे ताज्या गुलाबाच्या फुलाप्रमाणे आनंदाने प्रफुल्लित झालेले मी पाहावे, ही माझी इच्छा तू पूर्ण कर. ही बाळची प्रार्थना त्यांना ऐकावयास मिळाली. स्वतःची स्तुती कोणी केली तर ती बाळाला आवडत नसे. गोकर्णाजवळ असलेल्या सानिकट्टा येथे राहणारे गोपाळराव वाघ यांचेकडे सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त सद्गृहस्थांना आमंत्रण करून त्यांनी बाळचे भजन ठेवले होते. रात्री 10 ते 12च्या भजनाचा कार्यक्रम संपल्यावर श्री वाघ 4 शब्द बोलण्यासाठी उभे राहिले. ते म्हणाले, पूजेनिमित्त बाळचे भजन सर्वांना ऐकावयास मिळाले. माझे परम मित्र बाबूराव कल्याणपूरकर यांची ही कन्या असून 5 वर्षांपासून कानडी, मराठी, हिंदी, गुजराती भजने म्हणत आहे. हे भजन म्हणजे मास्तर ठेवून शिकलेले नाही, स्वयंस्फूर्त आहे. पूर्वजन्मीच्या पुण्याईचे फळ म्हणून ही कला देवाने हिला दिली आहे. एवढ्या लहान मुलीला पुस्तक समोर न घेता डोळे मिटून भजन करायला जमणे हे परमेश्वराच्या विषयी अनन्य भक्ती असल्याशिवाय साधणे शक्यच नाही, इत्यादी पुष्कळसे त्यांनी वर्णन केले. आपले वर्णन ऐकून आनंद होण्यापेक्षा बाळाला त्याबद्दल फारच वाईट वाटले. यानंतर कुठेही भजन झाले तरी लोक अशीच स्तुती करतील, जेणेकरून अभिमान बळावेल आणि शेवटी देवावरचे प्रेम कमी होईल. अशा विचाराने तेव्हापासून समारंभाच्या ठिकाणी भजन करणे बाळाने बंदच केले. एकदा यमुनाबाई रात्री एका प्रसिद्ध व्यक्तीचे प्रवचन असल्याचे सांगण्याकरिता बाळकडे आल्या. त्या समयी बाळ गोपाळकृष्णाच्या मूर्तीपुढे आरास करण्यात गुंतली होती. ती आरास पाहून यमुनाबाई थक्कच झाल्या व म्हणाल्या, बाळ, सध्या जगात तूच एक मला तेवढी भाग्यवान दिसतीस बघ. जेव्हा पाहावे तेव्हा तू हरिसेवेत निमग्न असतीस. एक कीर्तन प्रवचन सोडित नाहीस. ऐकलेले अभंग लगेच पाठ करतीस आणि ग्रंथ वाचन तर तुझे सारखे चाललेलेच असते. बाळ म्हणाली, यमुनाक्का,
काल रात्री बुवा कीर्तनात काय म्हणाले ते तुम्ही ऐकलेत ना? यमुनाक्का म्हणाल्या, बुवांनी काल काय सांगितले ते माझ्या लक्षात नाही ग, तू जरा सांग पाहू. बाळ म्हणाली, ग्रंथ वाचून मी ब्रह्माचा अंश आहे असे तत्वज्ञान सांगायला फार सोपे व ते ऐकण्यासही गोड वाटते, परंतु ते तत्वज्ञान बुद्धीत मुरून रोजच्या आचरणात उतरणे हे मात्र कठीण आहे असे सांगितले नाही काय? तुम्ही मला भाग्यवान म्हणता, पण माझ्या अंगी तेवढी पात्रता नाही. त्यामुळे भाग्यवान किंवा धन्य आहेस ग तू असे तुम्ही कोणी मला म्हटले की मला त्यापासून आनंद न होता उलट माझ्या अंगाला काटे बोचल्याप्रमाणे वेदनाच होतात. एके दिवशी बाळची सहापाठी शकुंतला तिला म्हणाली, बाळ, तुझे एवढे लांबलचक केस कसे ग? आम्ही नाना तऱ्हेची तेले वापरूनही आमचे केस वाढत नाहीत आणि तू नुसते खोबरेल तेल वापरत असून देखील तुझे केस पाहावे तर पायापर्यंत लांब आहेत. हे ग कसे? जन्मापासून असे केस असणे हे मोठे भाग्याचे लक्षण आहे असे वडील माणसे म्हणतात, ते काही खोटे नाही. म्हणूनच केवळ आईवडिलांचीच नव्हे तर इतर माणसांची आणि देवाची देखील तू आवडती झाली आहेस असे मला वाटते. तेव्हा बाळ म्हणाली, शकुंतले, केवळ केस पुष्कळ आहेत म्हणून एखाद्याला भाग्यवान म्हणू नये, कारण हे केस असेच कायम राहणार नाहीत. आजारपणाने, चिंतेने किंवा उतार वयात केस कमी कमी होत जातात. हे जगाच्या उदाहरणावरून आपण पाहतो ना. म्हणून अशा क्षुल्लक गोष्टींना महत्त्व देण्यात काही अर्थ नाही. कल्पांतीही नाश न पावणारी अशी वस्तू जर एखाद्याने मिळवली म्हणजे ज्यांनी देवाला आपलासा करून घेतले तशा व्यक्तीला भाग्यवान म्हणावे. उदाहरणार्थ तुकाराम, रामदास, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, मीराबाई याच व्यक्ती खरोखर भाग्यवान होत. यावेळी बाळचे वय 13 वर्षाचे होते. बाबूरावांचे चुलते शांतमूर्ती व चुलती पद्मावती या उभयतांना बाळ फार फार आवडत असे. वर्षातून 1-2 वेळा तरी त्या बाळाला आपल्याकडे घेऊन जात आणि 8-15 दिवस ठेवून घेत असत. पद्मावतीबाई या हिरेगुत्तीला रोज रात्री भजन करीत व 2 प्रहरी पोथी वाचित असत. तसेच बाळाला देवादिकांच्या गोष्टी सांगत आणि बाळ अत्यंत आवडीने त्या ऐकत असत. आजीनी गोष्टी सांगत असता त्यामध्ये ज्ञान, आत्मा, ब्रह्म इत्यादी एखादा गूढ शब्द आला की त्याचे लगेच बाळ स्पष्टीकरण करून घेत असे. एके दिवशी पोथी वाचून सांगत असता त्यामध्ये ज्ञान हा शब्द आल्याबरोबर, आजी, ज्ञान म्हणजे काय ग? असा बाळाने प्रश्न केला. आजी म्हणाली, गुरुकृपा झाल्यावर त्याचा अनुभव येतो. बाळ म्हणाली, गुरुकृपा केव्हा होते? आजी म्हणाली, गुरुच्या मनाप्रमाणे सेवा घडल्यावर. बाळ म्हणाली, गुरु कुठे असतात? आजी म्हणाली, गुरु हे परमेश्वराने नेमून दिलेल्या ठिकाणी असतात, पण त्यांच्या दर्शनाची तळमळ लागल्याशिवाय त्यांची आपणास भेट होत नाही. बाळ म्हणाली, आजी, तळमळ म्हणजे काय ग? आजी म्हणाली, फार भूक लागली की जसा जीव कासावीस होतो त्याचप्रमाणे ज्ञानाचीही भूक लागावयाची असते. देवाच्या दर्शनाशिवाय इतर काहीच नकोसे होऊन जी अत्यंत बेचैन अशी अवस्था होते त्या स्थितीला तळमळ असे म्हणतात. याप्रमाणे आजी व नात या दोघींमध्ये नेहमी संभाषण चाले. हिरेगुत्तीच्या 15 दिवसांच्या मुक्कामात बाळने बाबूरावांसाठी 4 सुयांवर विणलेली लोकरीची माकड टोपी आणि क्रोशाच्या सुईने विणलेली खिशातील घड्याळाला एक पिशवी अशा 2 वस्तू तयार केल्या. घरी आल्यावर त्या वस्तू आपण केल्याबद्दल किंचितही मोठेपणा न दाखविता तिने वडिलांच्या कोटाच्या खालच्या खिशात माकड टोपी व वरच्या खिशातील घड्याळाला पिशवी घालून गुपचूप ठेवून दिली.
बाळच्या आत्तापर्यंतच्या चरित्रावरून तिला झालेला लाभ म्हणजे गोकर्णासारख्या पवित्र क्षेत्रात वास, घरातील नियमित भजन, वरचे वर संतांचा सहवास, सद्बोध श्रवण, श्री गोपाळ कृष्णाच्या मूर्तीच्या व ग्रंथांच्या रूपाने मिळालेला श्री पूर्णानंद स्वामींचा आशीर्वाद, कार्तिक माघ वैशाख स्नाने, सद्ग्रंथांची पारायणे व अध्ययन आणि बाबूरावांचे शुद्ध प्रेम हे होय. याबद्दल जर थोडा विचार केला तर खास जगोद्धाराचे कार्य करून घेण्यासाठीच परमेश्वराने ही सर्व पूर्वतयारी तिच्याकडून करवून घेतली असावी असे मला वाटते. एकंदरीत अशा प्रकारे बाळच्या वयाची 14 वर्ष हा म्हणता निघून गेली. तिचा सहवास ज्यांना ज्यांना मिळाला त्या सर्वांना 14 वर्षाचा काळ म्हणजे एका क्षणासारखा भासला असेल. ज्यांनी तिच्या बाळपणातील आनंद लुटला त्या सर्वांना ती सासरी गेल्यावर आपल्याला जणू आनंदाचे स्वप्नच पडले होते की काय असे वाटले असेल. बाळ म्हणजे जणू आनंदाचा समुद्रच. तिच्या लीला म्हणजे त्या आनंद समुद्रातील लहरी. अशा या आनंद लहरीतील तुषार ज्यांच्या अंगावर उडाले असतील ते खरोखरच धन्य होत. उर्वरित चरित्र वाचन आता पुढील भागात. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. ओम नमः शिवाय.